तर लाडक्या बहिणींची नव्यानं चौकशी झाल्यास 60 लाखांहून अधिक बहिणी बाद होतील असा दावाच ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी केलाय। तर विनायक राऊत सरकारचा भाग आहेत का असा सवाल मंत्री शंभूराज देसाईंनी केलाय। केवळ आणि केवळ विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपा, शिंदे गट आणि अजयदादा यांना मतदान झालं पाहिजे म्हणून महाराष्ट्रातल्या सरसकट 3.5 कोटी महिलांना ह्या लाडक्या बहिणीचा पैसे दिले गेले। केवळ आणि केवळ मतांसाठी दिलेले ते पैसे होते। आत्ता स्क्रुटिनी झाल्यानंतर पहिल्या टप्प्यामध्ये जवळजवळ 60 लाख भगिनी त्या लाडक्या बहिणीपासून वंचित होणार आहेत, फायद्यापासून वंचित होणार आहेत आणि त्यांना दिलेले पैसे परत घेतले जाणार आहेत। विनायक राऊतांना काय आकडेवारी माहिती आहे? विनायक राऊत कोण आहेत? सरकारचा भाग आहेत का? सरकारच्या वतीनं अधिकृतपणे काय सांगितलंय का कुणी? ह्या केवळ वावड्या उठवायच्या आणि समाजामध्ये आणि माझ्या लाडक्या बहिणींच्यामध्ये गैरसमज निर्माण करायचा एवढाच विरोधकांचा प्रयत्न आहे। याच्यापूर्वीसुद्धा महिला बालकल्याण खात्याच्या माननीय मंत्री महोदय आदितीताई तटकरे यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की अशा पद्धतीनं ही योजना कुठेही बंद केली जाणार नाही।